नमस्कार. काही बाईच्या ओळखीतले अनोळखी या चॅनलमध्ये आज आपल्याकडे आल्या आहेत अपर्णाताई अभ्यंकर. गदिमांचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. पण काही काही व्यक्ती या तुमच्या आयुष्यात परत येणार हे विधिलिखित असतं. अपर्णाताईंना आम्ही परिक्रमा करत असताना बर्मान घाटावरती भेटलो होतो. तिथे अपर्णाताई आणि त्यांचे मोठे बंधू तिथे सेवा द्यायला आले होते. परिक्रमेमध्ये तोपर्यंत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आश्रमांमध्ये सेवा म्हणजे काय असतं हे अनुभवलं होतं, पण एक खास त्याच्यामध्ये आपुलकीचा आपुलकीची जेव्हा हे येतं तेव्हा सेवा म्हणजे काय असते हे आम्ही यांच्याकडनं अनुभवलं. त्याच्यासाठी धन्यवाद मानणं कठीण आहे, पण धन्यवाद मानायचे नसतात म्हणून. पण त्याच्यामध्ये लक्षात राहिलं त्यांच्याशी त्यांचं काम का आहे, त्या कोण आहेत, का आहेत इथं, याची चौकशी केली आणि मग नंतर संपर्कात राहिलो. आणि आजही त्या नर्मदा तीरावरती सिमरिया घाट इथं एक परिक्रमावासियांना सेवा देणारा आश्रम चालवतात. तर त्या सेवेचा एक अत्यंत वेगळेपण अशात होतं की इतर ठिकाणी तुम्हाला फक्त जेवायला खायला मिळेल, फार फार तर आणखीन काही थोडीफार मदत केली जाईल. ताईंनी तिथे आम्हाला ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स दाखवले. अच्छा, तुम्ही डायबेटिक आहात का, मग तुम्ही हे असं करा. तुझ्या पाठ दुखते का, तुम्ही असं करा. हे सांगणारी ती त्यांची जी एक त्यांनी स्वतः करून दाखवलं, करायला लावलं. हे येईलच पुढे, की ते करायला लावणं हे फार महत्त्वाचं आहे, ते येईलच पुढे. तर अशा या ताई या आजही त्या सिमरिया घाट या नर्मदा तीरावरच्या एका ठिकाणी आश्रम चालवत आहेत. आणि त्या आजच चालवत नाहीत असं नाही, तर गेली 5-6 वर्ष त्यांचा हा उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी चालूच आहे. आता त्या सिमरिया घाटावरती सेटल झाल्या आहेत असं दिसतंय. तर त्यांच्याशी आज गप्पा. आणि मूळ विषयाकडे येण्याच्या आधी मला अपर्णाताई तुम्हाला एक विचारायचं वाटेल की तुमची थोडीफार बॅकग्राऊंड द्या. म्हणजे तुम्ही काही खूप धार्मिक किंवा असं काही नाही, म्हणजे असं मला माहिती आहे, पण तुमची बॅकग्राऊंड काय आहे याच्यावर, एकंदर तुमचा व्यवसाय काय होता? मी सेंट्रल वेव्हमध्ये ॲज अ ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी करत होते. ड्राफ्ट्समन म्हणजे ड्रॉइंग तयार करणे. म्हणजे ड्रॉइंग तयार करणं. तर त्याच्यात मध्ये मी ब्रिज जास्त करायची, ब्रिजची ड्रॉइंग मी जास्त करायची. म्हणजे त्याचं यार्ड वगैरे सगळं बिल्डिंग असेल, पण त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट मला ब्रिजमध्ये होता. बरोबर. तर ते हे करता करता कंटाळा आला, म्हटलं बस आता. आणि मग किती वर्ष सर्व्हिस केली तुम्ही? 33 वर्ष. अरे बापरे. आणि 3 वर्ष आधी मी रिटायरमेंट घेतली, VRS घेतली. आणि मी VRS घेतल्यानंतर आता काय करायचं असं. तसे मी बरेच उद्योग करते, पण त्यातलं त्यावेळेला माझा मोठा भाऊ आणि भाऊजे शशिकांत फाटक आणि शोभा फाटक बरोबर या परिक्रमा करून आले होते. आणि तो म्हणला की आपण परिक्रमेमध्ये खूप जणांची सेवा घेतलेली आहे, तर सेवा करायला आपण जायचं का. आम्हाला बर्मान घाटावरती शशिकांत भाऊच भेटले. हो हो. राईट. तर पहिल्या आम्ही तिथे गेलो बर्मान घाट. मग आम्हाला एक ग्रुप भेटला, त्या ग्रुप तर्फे आम्ही सेवेला तिथे गेलो आणि मग सुरुवात झाली. मग तिथे म्हणजे मूळ कारण ते की आपण सेवा घेतली तर देणं आवश्यक आहे, हा कन्सेप्ट. तुम्ही परिक्रमा केली आहे? नाही, मी नाही केली परिक्रमा. मग ताई तुम्ही स्वतः परिक्रमा केलेली नाही तरी सुद्धा तुम्ही या काम म्हणजे शशिकांत दादांचं तर समजू शकतो, पण तुम्ही पण तरी सुद्धा याच्यात वळलात? हो. अरे वा. म्हणजे असं म्हणायचं की पूर्वसंचित होतं अक्षरशः, प्रश्नच नाही की इथे आपल्याला जाणं आवश्यक आहे म्हणून असं. आणि मग सुरुवात केली आम्ही. मग पहिलं वर्ष आमचं बर्मानला, की जिथे तुमची गाठ झाली आमच्याशी. पहिलंच वर्ष होतं? पहिलं वर्ष होतं ते. तिथे 21 दिवस सेवा दिली. आमचंही नशीब खरं.
आणि मग नंतर मग सुरूच झालं. आता हे आमचं 7 वर्ष झाली आम्ही करतोय, सेवा देतो आहोत. पण ते तुमच्यात थोडंसं वेगळेपण असं आहे की अशी सेवा देणारे पुण्यात तर खूप लोक बघितलेले आहेत आणि इव्हन इतर गावांमधनं विशेषतः ज्यांनी परिक्रमा केली आहे हे अशा मंडळींच्या लक्षात येतं आणि ते करतात. पण अशी मंडळी बहुधा काय करतात की कुठल्या तरी एखाद्या आश्रमात जातात आणि तिथे तिथे जेव्हा तुम्ही सांगा मला मी काय करणार आहे, तुम्ही त्याच्या एक स्टेप पुढे गेलात. ती काय होती आणि ते कसं काय? अ, आम्ही असं ठरवलं, म्हणजे आम्ही डिस्कशन करायचो त्याच्यावर, दादा आणि मी. तो माझा मोठा भाऊ शशिकांत फाटक, की काय करायला पाहिजे. तर म्हटलं की पहिलंच वर्ष आपण आता सेवा दिली आहे, अजून एक वर्ष आपण अनुभव घेऊ की काय काय त्रुटी आहेत ते आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी पण त्याच ग्रुपतर्फे सेवा दिली. आणि मग नंतर ठरलं की नाही, ह्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं आवश्यक आहे. आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न करायचे ठरवले आणि मग सुरू. मला वाटतं ही शिस्त आणणे हो, हा तुमचा खूप खूप त्याचा तुम्हाला नक्कीच हो. खूप ठिकाणी फायदा झालेला आहे. हो. माझ्या एक असं लक्षात आलं की तुमच्या कुटुंबाची म्हणजे एकंदरीत सगळ्याच तुमच्या कुटुंबातल्या बऱ्याच जणांची याच्यात तुम्हाला साथ आहे. आपण त्याच्याकडे वळू, पण त्याच्या आधी तुम्ही मला सांगा की आज घटकेला या उपक्रमाचा नक्की पसारा काय आहे, नक्की व्याप्ती काय आहे, नक्की काय करता आहात तुम्ही सध्या? परिक्रमेमध्ये म्हणजे दादानी तर परिक्रमा केलीच, पण माझ्या धाकट्या भावानी पण परिक्रमा केली आणि खूप जणांचे अनुभव ऐकले की तिथे असं असतं किंवा काय काय अडचणी येतात किंवा काय होतं, लोकांना काय मिळत नाही, काय मिळतं. तर म्हटलं की जे मिळत नाही ते आपण द्यायचं, की तिथे काय काय अडचणी येतात तर त्या शक्यतो नाही येणार नाही असा आपण प्रयत्न करायचा. आणि त्या दृष्टीने आम्ही मग प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला साथ म्हणजे किती नावं घेऊ ती कमी आहेत. बरोबर. खूप जणांचं म्हणजे खूप तुमचंही कौशल्य आहे हे मी इथे खरोखरीच नमूद करू इच्छितो. म्हणजे हे सोपं नाही इतक्या लोकांना एकत्र गोळा करणं आणि त्यांना दरवर्षी आम्ही येणार असं आधीपासून सांगणं हे सांगावंसं वाटतं. आणि कधी कार्यक्रम चालू करताय? म्हणजे असं होतं की मी गेट टुगेदर असतं जेव्हा संपूर्ण सेवेचा काळ संपतो तेव्हा आमचं गेट टुगेदर असतं. ते झाल्यानंतर मी ग्रुप बंद करते आणि जुलै एंड किंवा ऑगस्ट म्हणजे जसं सेवा सुरू होणार सेवा काळ त्याच्या आधी मी एक 4 महिने उघडते ग्रुप आणि त्याच्यावर टाकते की आता आपलं असं म्हणजे प्लॅनिंग की ह्या दिवसांमध्ये असे ग्रुप जाणार आहेत आणि काय होणार आहे. 24 तासातही लागत नाहीत की सगळे पटापट टाकतात आम्ही ह्या काळात जाणार आहोत, आम्ही ह्या काळात जाणार आहोत. म्हणजे मलाच ह्याचं आश्चर्य वाटतं की लोक इतके उत्साही असतात की आम्हाला यायचंय. म्हणजे ही लोक जी माझ्या बरोबर आहेत, काही नवीन आहेत, पण 7 वर्षापासून जे बरोबर आहेत आम्ही, ती सगळी येतात आणि 24 तासाच्याच फुल सगळं. बरोबर. काय आत्ता या घटकेला तुम्ही आत्ता जी सेवा देताय, आत्ता आपण तुम्ही देताय, नक्की काय म्हणजे काय करताय? म्हणजे किती मोठा प्रकार आहे तो? किती मोठा प्रकार म्हणजे असा परिक्रमा ज्यांनी केली त्यांना माहिती आहे की कशी करतात किंवा काय, पण त्यातले अनुभव आता ते नंतर बोलू आपण. पण सकाळी बालभोग, म्हणजे जे मुक्कामाला असतात त्यांना सकाळी चहा दिला जातो, तो 6 वाजता देतो आणि त्याच्यानंतर बालभोग असतो. जो कोणी बालभोगला थांबले तर बालभोग, नंतर भोजन प्रसादी असते. मग पुन्हा संध्याकाळी कोणी चहाला आलं तर चहा म्हणजे त्यावेळेचा संध्याकाळी 4 वाजता वगैरे आणि नंतर मग 7 वाजता संध्याकाळी आरती वगैरे असते आणि पुन्हा भोजन प्रसादी आणि मग विश्रांती. त्या सांगत नाही आहेत, पण मी सांगतो की यावर्षी म्हणजे या परिक्रमेसाठी जे आत्ताच आश्रम यांनी नुकताच तुम्ही मला वाटलं बंद केलात, ते आता ती सेवा देणं बंद केली. पण 2500 लोक, 2500 परिक्रमावासी तिथे येऊन गेले. म्हणजे त्यांना सगळ्यांनीच सगळं काही घेतलं अशातला भाग नाही, पण
सगळे येऊन गेले. मला वाटतं हा एक असा एक आश्रम आहे की जिथे बालभोग हा प्रकार जो नॉर्मली इतर आश्रमांमध्ये बालभोगाची व्याख्या ही एक बिस्किटाचा पुडा फार फार तर इथपर्यंत असते, तिथे तुम्ही म्हणजे हा आश्रमामध्ये आपण सगळं काही देत आहात. हे फारच परिक्रमा ज्यांनी तुम्ही म्हणाल तसं ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांच्यासाठी हे फार मोठं फार मोठं हे आहे. तर आपण स्वयंसेवकांविषयी बोलत होतो. जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात की जेव्हा आपण नवीन वर्षासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती परत एकदा चालू करता, तेव्हा अक्षरशः 24 तासामध्ये तुम्हाला बहुतेक सगळी मंडळी येऊन सांगतात की कधी देणार. मग या सगळ्या स्वयंसेवकांनी परिक्रमा केलेली आहे का किंवा असते का? नाही, सगळ्यांनी परिक्रमा नाही केलेली, पण ज्यांनी परिक्रमा केलेली आहे, ज्यावेळेला आम्ही सेवेमध्ये होतो त्यावेळेला ते सांगतात की आम्हाला सेवेला यायचं आहे. बरोबर. मग मी ते नोट डाऊन करून घेते त्यांचे नंबर, आणि मग नंतर ज्या वेळेला सुरू करायचा असतो सेवा काळ, तर त्याच्या आधी साधारण रिझर्वेशन आपल्याला 2 ते 3 महिने, त्यावेळेला 2 महिने होतं, आता 4 महिने आहे. तर मी त्यावेळेला त्यांना संपर्क साधते की आता मी ग्रुप ओपन करणार आहे, तुम्हाला ऍड करायचं का, आणि सेवा काळ असा असा असणार आहे. कारण तो जे सेवा काळ जो असतो तो कार्तिकी एकादशी संपल्यानंतर सुरू होतो, आणि आपलं जे स्थान आहे ते साधारण किती दिवसांनी येतं हे लक्षात घेऊन आम्ही ओपन करतो, तो म्हणजे सुरू करतो सेवा काळ. तर मग तसे मिळालेले, आणि मग ते जे सेवेला जे लोक आलेले आहेत किंवा त्यांच्या नातेवाईक की तुम्ही त्यांना विचारतात किंवा त्यांच्या ओळखीचे विचारतात की आता तुम्ही सेवा म्हणजे काय करता, मग ते सांगतात. आणि मग हे असं करून करून मला ऍक्च्युली त्याच्यात म्हणजे तुम्ही बोललात त्याच्यावरच एक प्रश्न म्हणजे होताच माझा, की परिक्रमेत असताना सेवा घेणं ही गोष्ट वेगळी, म्हणजे तुम्ही तिथे हे करत असता, आणि मला खात्री आहे की आश्रमामध्ये म्हणा किंवा कुठल्याही अशा सेवा केंद्रामध्ये पडद्यामागे बरंच काही काही होत असतं. म्हणजे जरी शेवट समोर तुमच्या समोर काहीतरी जेवण येणं किंवा झोपण्याची राहण्याची व्यवस्था होणं एवढंच असलं तरी मला खात्री आहे की सेवेकऱ्यांसाठी पाठीमागे बरंच काय काय करावं लागतं. मग याची कल्पना ज्या लोकांना नसते किंवा अरे बापरे हेही असंही करावं लागणार आहे का, हेही कधीतरी होत असेलच मला खात्री आहे. आणि ते कसं होतं, कसं आलं की माझ्या दोन्ही भावांनी परिक्रमा केल्यानंतर त्यांनी सांगितलं किंवा जे परिक्रमेमध्ये होते त्यांनी सांगतात की आम्हाला अशा अशा अडचणी येतात. मग आपल्याला अडचणी काय आहेत ह्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे, का तर सेवेला जे येणारे लोक आहेत ते सगळे सिनियर सिटीजन आहेत. मग त्यांना काय प्रॉब्लेम आहेत तर ते लक्षात घेऊन मग त्याप्रमाणे सोयी केल्या पाहिजे. सेवेकऱ्यांसाठी म्हणून सेवेकऱ्यांसाठी सोयी हे किती महत्वाचं आहे की ते जर ठीकठाक असतील तर ते सेवा नीट देऊ शकतात. आणि गंमत अशी आहे की काही जणांचे असं कन्सेप्ट आहे की नाही तुम्ही सेवेला जातात मग तुम्ही असं, पण तुम्ही जे सेवेला जाता ते गृहस्थ असता, तुम्ही व्रतस्थ नसता. तर तुम्ही गृहस्थासारखे राहून तुम्ही सेवा द्यायची असते. म्हणजे याचा असा अर्थ असं नाही की तुम्ही जमिनीवरच झोपलं पाहिजे. जर तुम्ही चांगले असाल, तुमची हेल्थ जर चांगली राहिली तरच तुम्ही चांगली सेवा देऊ शकता. हा कन्सेप्ट आहे आणि ते लक्षात घेऊन आम्ही ठरवलं की काय करायला पाहिजे. मला वाटतं हा इतका महत्वाचा विचार आहे आणि यामुळेही तुमच्याकडे आम्ही सेवा द्यायला येऊ का अशी विचारणा करणारे लोक आहेत. कारण हा जो अनुभव आहे त्यांचा, हा ज्यांनी तिथे काम केलेलं आहे त्यांच्यातर्फे तो इतरांकडे जातोय. पण मी म्हटलं तसं की जिथे जेव्हा तुम्ही एखाद्या असं सेवा केंद्र किंवा आश्रम म्हणा चालवत असता, तिथे म्हणजे जेवण करण्यापासून अगदी बाथरूम संडास घासण्यापर्यंतची सगळी झाडलोट करणं, म्हणजे तेच एक मोठं, मला खात्री येतो एवढे मोठाले हॉल झाडलं मंडळी करतात. तिथे येणारे लोक असे आहेत की PhD झालेली लोक आहेत. एक घरी काहीही काम न करणारे लोक तिथे येऊन झाडलोट करतात, पुसतात, आणि इतकी स्वच्छता ठेवली जाते की तुम्ही कल्पना नाही करू शकणार. आणि असं कोणाला सांगावं नाही लागत की तुम्ही हे करा, स्वतःहून करणारे आहेत. म्हणजे ही ती खरोखर सेवा करतात. परिक्रमेत असताना आम्ही जे काही आश्रम बघितले त्या आश्रमांमध्ये जर एखादा असा स्वच्छ आश्रम जर मिळाला ना तर इतका आनंद व्हायचा की आपण कुठेतरी चांगल्या जागी आलेलो.
तुम्ही मला एक सांगा की आताचा सध्या जो तुमचा जो आश्रम आहे तिथे पूर्वी आश्रम होता का? म्हणजे ते ऑलरेडी तिथे काही अशी कोणी गावातल्या लोकांनी तुम्हाला ती काय आहे म्हणजे हां. आता? आम्ही 2 वर्ष आधी सेवा दिल्यानंतर आम्ही जागा शोधत होतो, हम्म. की आपलं स्वतःची जागा असेल तर दरवर्षी आपलं विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर नको. कारण आम्ही ज्या वेळेला नंतर 2 वर्ष जी सेवा दिली त्यावेळेला सगळं सामान गोळा करायचं, एक तर तिथे देऊन सोडून द्यायचं. मग त्याच्यामध्ये आमचे खूप पैसे खर्च हम्म. झाले आणि त्याचा उपयोग काही होत नव्हता. हम्म. तर आम्हाला अ, गाडी घेऊन येणारा एक तिथे ड्रायव्हर आहे. तर तो अ, आत्ता जिथे आम्ही आश्रम बांधलेला आहे, त्या माणसालाच घेऊन आला. हम्म. आणि त्याचा मोठेपणा असा आहे, की ती स्वतःची त्याची जागा आहे आणि एका माणसाकरता त्यांनी तिथे स्वतः एक मोठी खोली, एक टॉयलेट बाथरूम बांधलं हम्म. आणि मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही इथे माझ्या जागेत तुम्ही बांधा. म्हणजे हे 3 महिने तुम्ही हां. 3 महिने 4 महिने जे असतील ते तुमचे. हां. आणि मग तेव्हा असं ठरवलं, की नाही आपण चालेल. म्हणजे आम्ही शोधतच होतो आणि ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे तिथे पैठणकर काका म्हणून आहेत. हम्म. ते बर्मानला राहतात आणि त्यांनी आम्हाला इतक्या प्रकारे मदत केली आहे, की तुम्ही म्हणजे फक्त आम्हालाच असं नाही, सगळ्यांना मदत करतात ते. की त्यांच्यामुळे आम्हाला आश्रमही मिळाले, की इथे तुम्ही सेवा द्या, इथे तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे वगैरे असं. आणि मग त्या ड्रायव्हरमुळे आम्हाला ती जागा मिळाली आणि आम्ही बांधलं. आणि तो इनिशिएटिव्ह चर्चा केली. माझा धाकटा भाऊ म्हणला, की आपण त्याचं नाव श्रीराम फाटक, की आपण बांधूया का? म्हणून पुढाकार आम्ही घेतला. पण आत्ता माझ्या ग्रुपमध्ये जेवढे लोकं आहेत आणि ज्यांची मी नावं नाही घेऊ शकत, पण अशा लोकांनी इतकी मदत केली आहे, की म्हणजे पुढाकार आम्ही घेतला, बांधलं. पण पुढे नेण्याचं काम सगळ्यांनी मदतीमुळेच झालेलं आहे. मी इथे तर सांगू शकतो की मी एका वर्षी मी पण या आश्रमामध्ये सेवा द्यायला गेलो होतो. श्रीराम हो. ज्यांचा उल्लेख आता त्यांनी केला तो तिथे होता आणि त्याचा काम करण्याचा झपाटा आणि मुख्य म्हणजे एक विचार की हे कसं करायला पाहिजे, एक इंजिनिअरिंगच्या दृष्टीने सगळी कामं कशी व्यवस्थित होतील. म्हणजे आम्ही टाकी बसवली वरती, गॅस गिझर बसवला, त्याच्यानंतर त्या संडासाच्यासाठी एक चर खोचला. या सगळ्या कामामध्ये एक माझ्या लक्षात आलं की एक अत्यंत काहीतरी एक विचार आहे त्याच्या पाठीमागे आणि तसं तो करतोय. आणि मला वाटतं ताई तुम्हाला ही एक फार मोठी भक्कम साथ आहे की हो. हे काम करायला म्हणजे एखादा माणूस जनरल असू शकतो पण त्याला सोल्जर्स पण हो. लागतात हो. तुमच्याकडे. आहेत. आणि म्हणजे माझे 2 भाऊ हा माझा भक्कम आधार आहे. माझ्या भावजया माझ्याबरोबर असतात. माझी बहीण असते, माझ्या मैत्रिणी आहेत. म्हणजे किती जणांची मी नावं घेऊ, म्हणजे असं कमीच आहेत. खूप जणांनी ह्याच्यामध्ये मदत केली आहे. माझ्या मैत्रिणी आहेत. त्याच्यानंतर माझ्या मुलांनाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे जेव्हा आम्ही आश्रम बांधला, त्यावेळेला माझी मुलगी पहिल्यांदा म्हणली, "आई मला यायचंय." म्हटलं, की "आधी तू MP टूर कर आणि शेवटी आश्रमामध्ये ये." तर ती आली होती आणि 2 दिवसच होती फक्त ती. कारण ते नोकरी करणारे असल्यामुळे त्यांना काही एवढा वेळ नव्हता. आणि तिथे आल्यानंतर ती म्हणली, की "आई, माझ्या मुलाने मला 2 दिवसात आई म्हणून हाक सुद्धा मारली नाही." जो शेपूट होता आईचा. हां, की तो आई, आई दिवसभर माझ्या मागे हे असतो, की तो आई सुद्धा मला म्हणायला आला नाही. म्हणजे ती जागा आणि ते स्थान असं आहे, की तिथे कोणीही येऊन रमेल. आणि पुढल्या वर्षी मुलगा आला, त्याच्या मुलाची पण तीच. तो तर 4 वर्षाचाच. पण मला त्याला तुम्ही पण एक सांगा, इतके जेव्हा तुम्ही म्हणजे जरी तुमचे सगळे बरीचशी हो. मंडळी कुटुंबातली असली आणि हो. त्याच्यापेक्षा जास्त बाहेरचे असले, या सगळ्यावरती सुसूत्रता किंवा ते काम व्यवस्थित झालं पाहिजे, हे करणारं कोण आहे आणि ते कसं करतात? हा प्रश्न हास्यास्पद आहे. नाही महत्वाचा मुद्दाम विचारलेला प्रश्न आहे. कारण माझा धाकटा भाऊ आहे आणि माझ्या भावाचा एक किस्सा आहे. हा. आम्ही रंगपुऱ्याला जेव्हा होतो सेवेला, त्यावेळेला
टीम लीडर आम्ही असे ठरवले होते की ह्या टीम लीडरनी त्यांनी जे सांगेल ते करायचं. तर त्यावेळेला मी होते टीम लीडर. खरा दादा मोठा, पण काहीतरी असं झालं की त्याला म्हणलं दादा हे करायचं नाही, आणि मग तो बाहेर जाऊन बसला रुसून. हे महत्वाचं. आणि माझी भाऊज आहे ती फुल माझ्या बाजूने वगैरे अशी, म्हणजे मैत्रीणच आहे ती माझी. तर कोणीतरी आलं आणि त्याला काहीतरी विचारलं, सेक्रेटरी को पूछो. असं म्हणल्यावरती मी आणि ती हसलो. पण बरं, हसलेलं त्याला चालणार नाही, अजून राग येईल, गप्प बसलो. म्हणजे धाकट्या भावाचं पण असंच आहे. म्हणजे आपण ते असं सांगतात की हा एकच प्रसंग आहे, पण मी सांगू शकतो की हा एक प्रसंग नाही, तर हा एक जनरल ट्रेंड आहे. म्हणजे की पण एक अत्यंत हे आवश्यक अशासाठी आहे की अशा कामामध्ये मला वाटतं कुणीतरी अशी एक व्यक्ती लागते की जी म्हणते की मी नुसता निर्णय घेत नाही, तर त्याची जबाबदारी, त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा मी घेते. आणि ते काम तुम्ही फार अत्यंत समर्थपणे करतात. म्हणजे हा अनुभव मी मागच्या 2-3 एकदा मी मागच्या वर्षी जेव्हा तुमच्या त्या शेवटच्या कार्यक्रमाला आलो होतो, तेव्हा आजूबाजूच्या लोकांशी बोललो, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हा अनुभव माझा एकट्याचा नाही आहे, तर इतर सगळ्यांचा पण आहे. की एक अत्यंत आधार आणि एक विश्वास वाटतो लोकांना की जर काहीही प्रश्न आला, काहीही प्रॉब्लेम आला, तर काहीतरी निर्णय देणारी एक व्यक्ती आहे आणि त्या निर्णयाची जबाबदारी पण अपर्णाताईच घेणार आहेत, याची अत्यंत खात्री असते. आणि त्या बेसिसवरती लोक काम करतात. आणि हे फार तुमच्या एकंदर कामाच्या दृष्टीनं एक फार मोठं तर ताई, म्हणजे हे तर स्वयंसेवक किंवा तुमचे जे आहेत मंडळी त्यांच्याबद्दल झालं. पण असा काही उपक्रम चालवणं हे तिथल्या स्थानिक मदतीशिवाय येणं शक्यच नाही. म्हणजे किराणा असतो, इलेक्ट्रिसिटीचं काम असतं, कधी पाण्याचं असतं, कधी कोणाला दुखलं खुपलं असतं, काहीतरी मदत लागते की अरे हे झालं ते झालं, सुतार लागतो कदाचित जगाला. हे तुम्ही इथे पुण्यात बसून कसं काय मॅनेज करताय किंवा कसं काय करताय? कारण तुम्ही काही 4 महिने तिथे, तुम्ही स्वतः तिथे 4 महिने नाही, मी फक्त ओपनिंगला आणि क्लोजिंगला राहतात. पण ज्या वेळेला मी गेलेली आहे त्या वेळेला, म्हणजे गेली 7 वर्ष एक केशव म्हणून नावाचा तिथे एक शेतकरी आहे, तो ऑलराऊंड आहे. म्हणजे त्याला फक्त ड्रॉइंग पाठवलं की त्याप्रमाणे तो पाहिजे ते मला करून द्यायचं. म्हणजे मी ड्रॉइंग पाठवते, त्याचे फक्त डायमेन्शन पाठवत होते त्याला की मला हे असं हवंय आणि ह्या तऱ्हेचं हवंय. मी त्याला फोनवर सांगायची, तो तिथे जाऊन ते काम करून येत होता. म्हणजे तो शिकलेला नाही तरी सुद्धा हे करत होता. त्याला कुठलंही काम सांगा. म्हणजे आत्ता तर अशी परिस्थिती होती की आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला 2 दिवस लाईटच नाही, पाणी नाही, इलेक्ट्रिसिटीचा तिथे इतका प्रॉब्लेम आहे की कुठला फेज चालू आहे कुठलं काही हेच नाही. रात्री 11 वाजेपर्यंत तिथला चिखल तुडवत 2 जण आले, त्यांनी काम केलं, चालू केलं आणि मग गेले. आणि पुन्हा त्यांना त्या अपेक्षा नाही त्याच्याकडे ह्यांनी आपल्याला काही द्यावं. हे तर तुमचा तो मला माहिती तिथे एक रिक्षावाला आहे. हो, की म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या म्हणजे जे काही सेवेकरी येतात त्यांना आणणे आणि पोहोचवणे ही एक सॉर्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्याकडे. पण त्याचाही अनुभव फार सुंदर आहे सगळ्या या लोकांना. ते सांगते की आम्हाला जो आता जो गाडीवाला जो आहे, नेऊन आणतो सोडतो, त्याला आम्ही गुड्डू म्हणतो. तर कुठलाही तुम्ही रिक्षावाला घ्या, टॅक्सीवाला घ्या, तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडतो आणि निघून जातो. तुमची गाडी जर 2 तास लेट असेल तर 2 तास तुमच्याबरोबर थांबतो, तुम्हाला गाडीत बसवेल, गाडी सुटली की टाटा बाय बाय करेल आणि मग तो घरी येईल. अशी सेवा कोणीही देणार नाही. असाच एक अनुभव मला माहिती आहे, तो तुम्ही सांगावा अशी माझी इच्छा आहे. त्या सुट्ट्या पैशांच्या बद्दल सांगा. आम्ही ज्या वाण्याकडनं तेंदुखेडा गाव आहे तिथे, तर त्या तेंदुखेड्यातनं आम्ही त्याच्याकडनं ग्रोसरी सगळी घेतो. तर तिथे जे दूधवाले असतील म्हणा किंवा जे काही किरकोळ ह्याच्यासाठी लागत तर सुट्टे पैसे लागतात. आपण तुम्ही एटीएम मधनं काढले की 500च्याच नोटा येतात, त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात. बरं, तिथे सगळे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे कॅश मनी नसतो. त्यांच्याकडे खायला प्यायला कमी नाही, पण लिक्विड मनी नसतो.
तर ते आपण जेव्हा जातो तेव्हा त्यांना त्याच्यातनं पैसे मिळत असतात. तर त्याला मला 100च्या नोटा हव्या होत्या. तर त्या वाण्याला मी फोन केला, की मला 500च्या नोटा माझ्याकडे आहेत, पण मला ₹5,000 तुम्ही 100च्या नोटा पाठवा. मी तुम्हाला जीपे करते. त्यांनी मला फोनवरती सांगितलं, "माताजी, मेरा आदमी आएगा, आपको पैसा देगा, बाद में होने के बाद आप फोन करो, बाद में पैसा दे दो." बापरे, हे एवढा आपल्याला विश्वास. विश्वास कोणीही करणार नाही. अजून एक किस्सा आहे, की पहिलाच आमचा अनुभव, की अंडिया नावाचं जे गाव आहे, म्हणजे बोरासला तुम्ही गेला असेल, की जिथे आहे तिथून अंडिया येतं. बरोबर. हो. तर अंडियाला एकच गॅस सिलेंडर, म्हणजे 2च शेगड्या होत्या. म्हणजे आपल्या नेहमीच्या नॉर्मल असतात त्या. पण तिथे 60-60, 65-65 लोकं एका वेळी यायची. मग त्या लोकांना करायला चुलीवरती तर आपण करू शकत नाही, आपल्याला गॅसच पाहिजे. म्हणून तिथल्या गॅसवाल्याचा नंबर होता, त्याला मी फोन केला, की म्हटलं असं-असं अडचण आहे, मला गॅस शेगडी आणि एक कनेक्शन तुम्ही पाठवू शकता का? तर म्हणे, "हो, पाठवतो. तुम्हाला शेगडी कशी हवी?" त्यांनी मला फोटो पाठवले. त्याच्याप्रमाणे मी म्हटलं, "बरं, मी तुम्हाला पैसे पाठवू का?" "माताजी, आप पैसे की क्यों चिंता कर रही हो?" असा त्यांनी मला प्रश्न विचारला. त्यांनी त्याचा माणूस पाठवला. म्हणजे भट्टी जी म्हणतात, मोठं शेगडी, ती त्यांनी पाठवली. सिलेंडर आणि सगळं त्यांनी तिथे पाठवलं आणि नंतर मी त्याला पैसे पाठवले. आणि नंतर मला असं कळलं, की तो एका मेयरचा भाऊ आहे. बापरे. बघा. म्हणजे त्या माणसाने, मी त्याला कधी आयुष्यात बघितला नाही, कधी बोलले नाही. फक्त की आप तो वहां से आके सेवा दे रही हो. मला वाटतं हा विचार त्या लोकांमध्ये खूप आहे, की मैया किनाऱ्यावरच्या या लोकांमध्ये मी खूप बघितलंय, खूप की आहे. सेवा तर द्यायची आणि मला माझ्या रोजगारामुळे ते शक्य नाही. आणि जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला सर्व काही मदत मला जी पाहिजे. आणि त्यांनी शेगडीचे पैसे नाही घेतले, त्यांनी फक्त कनेक्शनचे पैसे घेतले. ते सुद्धा तो घ्यायला तयार नव्हता. म्हणलं, "नाही, हे तू घ्यायला पाहिजेस." साधारणपणे असा जो विचार केला, की कुठल्याही म्हणजे आजच्या खर्चाच्या दृष्टीने, की कोणाचंही एक जेवण हा जर विचार केला तर ₹100 साधारणपणे आपण हे करतो. इथे 2500 लोकांना तुम्ही या मोसमातच हे केलं, प्लस ते सेवेकरी होते. बरंच बांधकाम केलंय, बरंच काही काही म्हणजे शेगडी म्हणा, पडदे म्हणा, काही नाही, बरंच काय काय तुम्ही केलंय. खर्चाचं काम आहे अपर्णाताई, कसं मॅनेज करता तुम्ही? म्हणजे माझी स्वतःचा असं म्हणजे स्वतःचा विचार असा आहे, की सगळ्यात आपल्याला अन्नदान हे आपण श्रेष्ठ मानतो. पण ते केव्हा होतं, की ज्या वेळेला तुम्ही ज्याला अन्न देता त्याच्याकडनं तुमची काही अपेक्षा नसेल, की तुमच्या नातेवाईकांना तुम्ही 10 वेळा जेवायला घातलात, की एकदा तरी तुमच्या मनात विचार, अरे पण ह्याला 10 वेळा बोलवलं, एकदा तरी त्यांनी बोलवावं. हे तिथे राहतच नाही, का तर तुम्ही कोणालाच ओळखत नाही. बरोबर. आणि मग ते अन्नदान नाही होत. मग जे सेवेला येतील त्यांना सांगितलं, तुम्हाला जर अन्नदान करायची इच्छा आहे ना, तर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करायचं, तुम्ही कष्ट करायचं आणि तुम्ही करून वाढायचं. आणि असे आम्ही प्रत्येक जण येतं तिथे आणि असा कारभार ठेवलेला आहे, की एक वही केलेली असते, खर्चाची वही वेगळी, जमायची वेगळी, की म्हणजे तुम्ही यायचं, एक तुमच्या कोण जे ग्रुपमधले जे असतील त्यांनी यायचं, त्यांनी सगळा तो हिशोब ठेवायचा. सगळ्यांचे प्रत्येकी आता पहिल्यांदा आम्ही 3000 करत होतो, पण लोकांनी सांगितलं की 3000 पुरत नाहीत, 15 दिवस आम्ही राहतो आणि घरच्यासारखंच आम्हाला इथे सगळं मिळतं, तर 5-5 हजार तुम्ही काढा. मग ते 5-5 हजार काढायचे. त्यावेळेला कोण कोण आहेत त्यांचं ते लिहितात, एवढे जमा झाले, त्याच्यातनं एवढा खर्च झाला, ते जे उरतील ते पुढच्याला हँडओव्हर करतात. मग असे ग्रुप जे येतात तर ते सगळा हिशोब ठेवतात आणि हा खर्च होतो. आणि देणारे म्हणजे देणगी देणारे लोक खूप आहेत, की ज्यांची ते इच्छा असते की आमची नावं नका सांगू, पण त्यांच्यामुळे मेंटेनन्सला तर खर्च खूप असतो. म्हणजे आत्ता ह्या वर्षी पहिल्यांदा असं झालं की इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबून नाही राहू शकत. पंप म्हणजे जेव्हा नसेल तर पर्याय काय, तर नदीवर तर आपण सारखं जाऊ शकत नाही मैयेवरती, मग तिथे हातपंप बस, म्हणजे खूप नलिका
केली. बसवली. ओके. मग त्याच्यासाठी हातपंप बसवला. पुढच्या वर्षी तुम्हाला कदाचित एलपीजी किंवा गॅससाठी काहीतरी पर्यायी हो. व्यवस्था शोधावी लागेल. तर अशी परिस्थिती आहे. त्याच्यासाठी पण डोक्यामध्ये आहे की काय करायचं. तर ते पण पण आहे. मला हे सांगा आपण आता की असं कधी झालंय का की मला यायची तर खरोखर इच्छा आहे, खूप इच्छा आहे, पण 5,000 जरा नाही होत आहे. मग असे नाही, मग त्यांना असं आहे की कोणालाही असं हे नाही की तुम्ही 5,000 दिलेच पाहिजेत असं नाही. पण सगळ्यांनी मला असं सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही कुठेही म्हणजे फिरायला गेलात तर 15 दिवसाचा खर्च 5,000 पेक्षा जास्त येतो. हो, हो, प्रश्नच नाही. तर 15 दिवस आम्ही तिथे राहतो. तर ते 5,000 काही जास्त नाहीयेत. पण ज्यांना शक्य नाही, की काही लोक असे आहेत की नाही ते देऊ शकत 5,000 स्वतःच्या खर्चाने सुद्धा येऊ शकत नाही. तर ते मी करते. म्हणजे त्यांना सांगते की तुम्हाला शक्य नाही ना, तुमची इच्छा आहे ना सेवा करायला याची, पण ते प्रामाणिक करा. सेवा करा आणि जा. पण ते कुठेही आम्ही क्लोज म्हणजे असं कोणाला सांगत नाही की ह्याने पैसे नाही दिले वगैरे. असं केलंय. हो, नाही, नाही. ते तर म्हणजे म्हणजे ज्यांना इच्छा आहे, खरोखर सेवा हो. द्यायची इच्छा आहे त्यांना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे. पण मला तरी सुद्धा खात्री आहे, आपण हे अगदी सुरुवातीला बोललो होतो, पण परत एकदा आता स्पेसिफिकली विचारतो की असे म्हणजे नुसते परिक्रमावासियांकडून येणाऱ्या परिक्रमावासियांकडून म्हणा किंवा तिथे देणारे सेवेकरी यांच्याकडून म्हणा काही बरे वाईट अनुभव, काही मला खात्री आहे खूप चांगले पण असतील, काही येतात ना. म्हणजे वाईट अनुभव आपण सोडून देऊ की ते आपल्याला धडे आहेत असं समजायचं. नाही, पण ते चांगले धडेच महत्वाचे आहेत. हो. तुम्ही त्या धड्यांविषयी पण बोला. चांगले तर अनुभव हां. म्हणजे परिक्रमावासियांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा परिक्रमेमध्ये जेव्हा जाता त्यावेळेला एका विशिष्ट उद्देशाने जाता. बरोबर. किंवा काही नियम असतात. ते नियमांचं पालन तुम्ही करणं आवश्यक आहे. की मी घरी माझ्या असं आहे आणि मला हे असंच मिळालं पाहिजे असं नाही चालत. की ती परिक्रमा जी आहे त्याचा उद्देशच खूप वेगळा आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे अगदी ह्याच्यातनं म्हणजे आपल्या तुमच्या बाहेर पडून कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडून तुम्ही त्याच्याकरता काहीतरी वेगळं हे करण्याकरता, तुम्ही जर तिथे तेच करत असाल तर त्या परिक्रमेला काही अर्थ नाही. तर त्याचे असे अनुभव असा आहे की आम्ही वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करायचो की बालभोगला जे येतील त्यांना की सारखं तेच नको, त्यांना तिथे काय दिलं जातं तर ते नको, आपण जरा वेगळं विचार करू. तर एक दिवशी आम्ही भेळ केली होती की तर भेळ केली होती तर 2 जण आले आणि ते बालभोगसाठी झाले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही बोरासहून आलेलात तर तुमचा बालभोग झालाय का, तुम्ही भोजन प्रसाद दिले थांबणार आहात का? नाही म्हणे, आम्ही फक्त बालभोग घेऊ आणि जाऊ. तर ठीक आहे, तुम्ही काय केलेत असा तिने प्रश्न विचारला त्या मैयानी. तर म्हटलं की आत्तापर्यंत सगळे गेलेत, पण म्हटलं शेवटी आता मी भेळ खाते, तुला हवी आहे का बघ, म्हणजे मी खाते, तुला चालेल का? ती कुरकुरीत असेल तरच मी खाईन. म्हटलं हे बघ, मी खाते, तुला हवी असेल तर तू घे. तिला दिली. तिने एक घास खाल्ला, कुरकुरीत नव्हती म्हणून माझ्या देखत कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. असं करू नका. बरोबर. या कारणामुळेच बऱ्याच वेळेला महाराष्ट्रीयन परिक्रमावासी खूप बदनाम झाले आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन नाही, अजून एक असा अनुभव आहे की पहाटे आमच्याकडे असा नियम ठेवलाय मी की बायका स्वयंपाक करतात, पहाटे 5ला उठून पुरुषांनी चहा करायचा, परिक्रमावासींना त्यांनीच द्यायचा आणि भांडी पण त्यांनीच घासायची. आणि हे सगळं करतात पुरुष. म्हणजे न बोलता हौसेने करतात. तर एक दिवस असं झालं की मी गेले चहा द्यायला. तर एक परिक्रमावासी होता की ये कोई चाय होती है क्या? म्हटलं हमारे यहाँ ऐसी मिलती है, चाहिए तो ले लो. असं करून आपण निघून यायला लागतं. त्यांच्याशी वाद घालायचा नाही, त्यांना शिकवायला जायचं नाही. हा आपल्याला धडा. फ्लेक्सिबिलिटी ही जी एक लवचिकता लागते ती सगळ्याच परिक्रमावासियांमध्ये असते असं नाही. इनफॅक्ट असं बघितलेलं की साधू वगैरे मंडळी असतात ती तर फार या बाबतीत फार रिजिड किंवा कर्मठ असतात की असंच पाहिजे तसंच पाहिजे. तो पण अनुभव घेतलाय. म्हणजे त्यांना असं वाटतं की जे संन्यासी जे असतात त्यांना अग्नीला ते स्पर्श नाही करू शकत किंवा जे
आता ते अघोरी आहेत का काय आपल्याला माहिती नाही, पण असे लोक असतात की ते स्वतः हंतरून पांघरून जवळ बाळगू शकत नाहीत, कुठलं काही नाही. जसे तुम्ही आहात तसं एका वस्त्रानिशी तुम्ही जायचं, किंवा काय 2 वस्त्र ठेवा. तसा एक बाबा आला होता आणि त्यांनी बडबड करायला सुरुवात केली. त्याला म्हटलं, देखो, सभी आत्मा में परमात्मा होता है, ये हमारी सीख है, आप मत पढ़ाओ, हमें पढ़ाने की कोई जरूरत नहीं, हमें पता है, जो आपको दिया है वो ले लो और जाओ. आणि त्याला हकलून दिलं मी. आणि मग तो बऱ्याच असं, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, असं बोलणारे असतात. पण मग त्यांच्या नादी लागायचं नाही, त्यांना उत्तर द्यायची नाहीत, आपलं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. एका दृष्टीनं तुम्ही म्हणजे मी हे ऐकतोय आता मी, आणि माझ्या कसं लक्षात येतं की केवळ सेवा द्यायला जाणं हे सुद्धा एक बऱ्याच लोकांसाठी शिक्षण आहे. म्हणजे हा जो एक आपल्या मुद्द्यावरती ठाम राहू शकणं हो. किंवा राहता येणं, हे जे तुम्ही करू शकताय ते कदाचित सगळेच सेवेकरी नाही करू शकणार, पण ते शिकतील. म्हणजे त्यांना हो. एकदा कधीतरी असा अनुभव आला आणि मग तोंड पाडून बसले की मग त्यांना लक्षात येईल की अरे आपण असं का करतोय, आपणही तेवढं असं करू शकू. फार फार नाही, म्हणजे फक्त परिक्रमावासियांना नाही, आपल्याला पण खूप धडे आहेत. म्हणजे चांगला अनुभव असा की अंडियालाच असताना आमचा असा अनुभव आहे की भात उरला होता, तर माझा आतेभाऊ होता माझ्यावर, आणि माझी एक मैत्रीण असते, ती म्हणली की मैया आज आपण ना फोडणीचा भात करूयात. आणि हे बाहेर बसलेल्यांनी ऐकलं. ते म्हणले, जे काय आमच्यासाठी केले ते तुम्ही खायचं, आम्हाला आज फोडणीचा भात वाढायचा आहे. म्हणजे त्यांनी फोडणीचा भात खाल्ला, काही घेतलं नाही, जे ताजं केलं होतं त्यांनी घेतलं नाही आणि फोडणीचा भात केला. आणि अजून एक किस्सा आहे, माझा मोठा भाऊ आहे ना, तो लाडू फार मस्त करतो. म्हणजे चुरम्याचे लाडू कसे लागतील ना तसं करतो. शिळ्या पोळ्या मिक्सर मधनं काढायच्या, मस्त तुपावर परतायच्या, गूळ घालून लाडू करायचे. तर ते लाडू बनवलेले होते, त्यांनीच बनवलेले होते. आणि की म्हटलं, दादा एवढे झालेत काय? नाही, आपण वाढूया म्हटलं, की आपण खाणार आहोत, त्यांना आपण मुद्दाम शिळं घालायचं म्हणून आपण करत नाही. पण नियम असा ठेवला की शक्यतो शिळं त्यांना नाही घालायचं, का तर ते प्रवासात असतात, त्यांना बाधलं तर ते तसं व्हायला नको. एक वाढला, लड्डू आहे काय और देना, असा अनुभव आला. म्हणजे खूप चांगले अनुभव पण येतात लोकांना. मला वाटतं या सगळ्यामधलं म्हणजे त्याच्या पाठीमागचं कारण त्याला जे प्रेम आहे, जो आदर आहे, जी एक आस्था आहे ती जाणवते या आश्रमांमध्ये, तुमच्या आपल्या आश्रमांमध्ये खूप जाणवते. आणि त्याच्यामुळे लोकांचा सेवेकऱ्यांचे काय अनुभव आहेत की त्यांना म्हणजे जेव्हा ते निघतात किंवा जे येतात तेव्हा ज्या अपेक्षा असतात त्याच्या विरुद्ध जेव्हा ते निघतात तेव्हा त्यांची मानसिकता, यातनं काही लोकांनी काही सांगितलंय का? म्हणजे काही लोकांना तर असं वाटतं की त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आश्रम सोडताना, अजून राहावं. म्हणजे काही जणांनी मला सल्ले दिले की आपला आता ग्रुप मोठा झाला आहे, तर आपण 15-15 दिवसाच्या 10-10 दिवसाचं करू. म्हटलं, अगं 2 दिवसामध्ये जायला 1 रात्र लागते, सेट व्हायलाच तुम्हाला 1 दिवस जातो, मग जा आणि ये होते, मग त्यांना समाधान नाही मिळत. 15 दिवसाचंच ठेवायचं, ज्याला पाहिजे. समजा एखाद्याला असं वाटलं की नाही मी 15 दिवस राहू शकत, मग तुम्ही 8 दिवसांनी या, 8 दिवस तुम्हाला तुमचं झाले की तुम्ही जाऊ शकता. ही पण मुभा ठेवली आहे की असं नाही की तुम्ही 15 दिवस राहिलं पाहिजे, पण जो तुमचा सेवा काळ आहे तो तुम्ही पूर्ण करायचा. आणि इतकं म्हणजे सांगू नाही शकत की किती प्रेमाने करतात. म्हणजे प्रत्येक जण तिथे येतो तर आपली पाककला पण हे करत असतं की आज मी आता हे करणार आहे, आज मी ते करणार म्हणजे कित्येक वेळेला टू मेनी कुक्स असा प्रकार होतो का? आणि ते अनुभव आल्यानंतरही असं हे केलंय की दादा ज्या वेळेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, म्हणजे माझं असं होतं की 3 स्त्री सेवेकरी 3 पुरुष सेवेकरी, ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, कारण ओव्हरलॅपला जेव्हा येतात त्यावेळेला त्यांची सोय झाली पाहिजे. कारण आता आम्ही काय केलंय की आश्रमामध्ये
स्त्रियांसाठी एक खोली खोली आहे. आहे आणि पुरुषांसाठी एक आहे आणि तिथे 4-4 बेड ठेवलेले आहेत. सेवेकऱ्यांसाठी सेवेकऱ्यांसाठी हा. की ते म्हणजे 2 बेड असे एक्स्ट्रा ठेवलेले आहेत की समजाच अगदी कोणी हे झालं तर. आणि त्यावेळेला त्याच्यावरती सुद्धा असं हे झालं की तुम्ही बेड का करता? तर आमचे असे अनुभव आहेत की तुम्ही जे सामान घेऊन जाता ते तुमचं डोक्यापाशी राहतं हम्म. आणि सारखी उडबस करावी लागते. कॉट असल्यानंतर सगळे सिनियर आहेत की तुम्ही कॉट वरती झोपू शकता, तुमचं सामान खाली राहतं. एक तर जागेचा पण प्रश्न होत नाही आणि सारखी उडबस करायची वेळ जेव्हा येते, कारण तो जो पिरियड आहे आपला सेवेचा तो खूप थंडी असते त्यावेळेला, की तुम्हाला म्हणजे वॉशरूमला जरी जायचं असलं नोव्हेंबर तरी डिसेंबर सुद्धा जानेवारी हे महिने. की असं वाटतं की नको, मग त्यावेळेला उडबस करायला त्रास होतो, म्हणून आम्ही ती सोय केली. मला हे इतकं इतकं छान वाटतंय, म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहेच, पण इतकं छान वाटतंय की नुसत्या परिक्रमावासियांचा नाही तर सेवेकऱ्यांचा सुद्धा तुम्ही ठाई ठाई विचार केलेला आहे. हो. की मला वाटतं त्याच्या पाठीमागे हाच विचार आहे की जर सेवेकरी ठीक असेल तर तो सेवा चांगली हो. देईल. म्हणजे हा इतका म्हटलं तर इतका साधा विचार आहे, पण त्याच्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न घेता ते खरोखरच म्हणजे बरोबर. महाराष्ट्रीयन लोकांनी चालवलेले आश्रम इन जनरलच परिक्रमा मार्गावरती एक बरेचसे आश्रम आहे खरोखर आहे. स्वच्छ असतात, चांगलं जेवण मिळतंय हो. घरात, पण मला वाटतं त्याच्यामध्ये तुमचा हा आश्रम आणखीन हो, ते 5 स्टार म्हणतात आमच्या आश्रमाला. बरोबर आहे. मला त्याच्यावरनं आता पुढचं म्हणजे तुम्ही अगदी योग्य हे केलं की त्याच्यावरनं पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात तसं की परिक्रमा ही एक साधना आहे. परिक्रमा याच्या पाठीमागे काहीतरी आणि त्याच दृष्टीने ती करणं आवश्यक आहे. परिक्रमा विशेषतः पायी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती खडतरच आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे सगळे प्रयत्न करतायत सगळे आश्रमाचे ते योग्य आहे. पण मला तुम्ही सांगा की कित्येक वेळेला ही सेवा जरा थोडीशी जास्त होते का, किंवा थोडेसे लाड होतात का, की जे आवश्यक आहेत का? म्हणजे अगदी असा विचार की तुम्हाला गरम पाणी पाहिजे तर गरम पाणी देतो, असं पाहिजे तर असं देतो, हे थोडस जरा नाही. हे त्या बाबतीत माझे दोघे भाऊ आहेत ना, ते असं आपण असं केलं पाहिजे बरं का. म्हणले हे बघ, हा आश्रम आहे, हा इच्छापूर्ती आश्रम नाही की त्याच्यावर ना धाकटा भाऊ पण असं म्हणतो की डॉननी सांगितलंय असंच करायचं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो असं तो मला म्हणतो. म्हणजे हे मला तिथल्या आमच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की दीदी आपके भैया आपको डॉन बोलते. नाही, पण कोणीतरी कंट्रोल करायला पाहिजे ना. कंट्रोल करायला पाहिजे. आणि पण आणि त्याचबरोबर माझ्या हे लक्षात आहे की तुमचा हा जो काही म्हणजे प्रेमळच म्हणेन मी की हा जो काही तर त्याच्यामध्ये कुठेही सेवेकरांची म्हणा किंवा परिक्रमावासियांची म्हणा कुठेही गैरसोय कुठल्याच याने होत नाहीये. कदाचित ओव्हर द बोर्ड जाणार नाही, पण त्याचबरोबर गैरसोयीच्या बाबतीत तर संपूर्णपणे तुम्ही काळजी घेतलेली आहे. पण हे दिसतंय. याचं कारण, हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आज बऱ्याच वेळेला असं होतं की मराठी परिक्रमावासियांच्या बाजूने खूप खूप बोंबाबोंब बऱ्याच वेळेला ऐकू येते की असं असतं तसं असतं. आणि त्याचबरोबर तसे प्रत्यक्ष अनुभव आम्ही स्वतः घेतलेले आहेत आणि त्याच्यावरनं मला ती बऱ्याच वेळेला ती टीका योग्यही वाटते. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की कित्येक वेळेला की असं काही तुम्ही करता तेव्हा त्याला खतपाणी मिळतं का, किंवा त्याला काहीतरी एक उत्तेजन मिळतं का, की लोक असं म्हणतात की हे तर असायलाच पाहिजे, कारण अरे सिमरियाला गेलो तर तिथं तर झालं, मग इथे का नाही? नाही, असं आहे की लोक असे फक्त महाराष्ट्रीयन लोकांना नावं ठेवण्यात अर्थ नाही. की आता आमचे असे अनुभव आहेत की सगळी कुठेही जा, माणसं सगळीकडे सारखीच. मग तो महाराष्ट्रीयन असू दे, नाही तर तो कुठल्याही प्रांतातला असू दे, की त्यांची मानसिक काही तर असे आहेत की आपल्या आषाढी कार्तिकीला आपल्या जे वारकरी जातात त्यात हौसे नवसे गौशे असतात, तसे तिथेही आहेत. तिथे तर असे आहेत की ते गोळा करत करत जातात. म्हणजे पहिल्यांदा आई वडील जातात, त्यांचं सगळं झालं ते गोळा करून जातात, ते घरी जातात आणि मुलगा निघतो, मग त्यांच्याबरोबर नातवंड असतं, त्यांच्याबरोबर पोर असतं, तेही असतात. बरं, तेही आपल्याला कळतं की ते कशा करता आलेले आहेत. पण ते परिक्रमा करतायत ना, मग आपण त्यांना द्यायचं. आपल्या दारात आलेला तो अतिथी आहे, त्याला जेवायला घालायचं, हे आम्ही उद्देश ठेवले. फक्त त्यांच्या जास्त फंदात पडायचं नाही.
आणि त्यांना जास्त एंटरटेन पण करायचं नाही. हा असा पण अनुभव आहे की दादालाच अनुभव आलाय, म्हणजे की त्यांनी कोणीतरी एका मैयेनी सांगितलं की आम्हाला कंबल दे दो. कंबल दे दो म्हटल्यावर त्यांनी दिलं. तर म्हणलं की मैं लेके जा रही हूं. तर मग तो म्हणला की तुम्ही परिक्रमेमध्ये आहात, तर परिक्रमेमध्ये तुमचं हंतरून पांघरून तुमचे सगळं तुमच्या बरोबर असलं पाहिजे ही अट आहे. पण ते म्हणे नाही. मग तो म्हणला की नाही, तुम्हाला नेता नाही येणार, कारण पुढचे जो कोणी आला तर त्याला आम्हाला द्यायचंय. तर तिने ते घडी पण नाही घातली आणि तसंच ठेवलं. आणि त्याचाच एक असा अनुभव आहे की आमचा आश्रम असा उंचावर आहे. ते गाडीवरती आले होते आणि त्यांचं जे काही सामान होतं ते गाडीवरती खाली होतं. तर त्यांनी सांगितलं आपका साधन, आपण तर असंच सांगतो की आपका साधन लेके आइए, भोजन प्रसादी के लिए आ जाइए. ते म्हणे नाहीये. मग दादानी सांगितलं की लेके आइए. म्हणे नाही वो गाडी में है. मग तो म्हणला घेऊन या, आपल्या इकडे तुमच्या इकडे आहे ना म्हणे, द्या ना तुम्ही. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही परिक्रमेमध्ये आहात, तर तुमचं तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे, देऊ आम्ही, पण तुमचा तो हक्क नाही. मग हे सांगावं लागतं. एक तर असा अनुभव आला की गाडी घेऊन डायरेक्ट आले आणि ते लोक जे असतात ना, काही काही जे परिक्रमा असे असतात की जे सामान घेऊन नाही चालू शकत, ते गाडी करतात आणि त्या गाडीवाल्यांच्याकडनं ते पैसे घेतात बरं का गाडीवाले. म्हणजे त्यांच्याकडे सगळं सामान असतं की करण्याचं वगैरे सगळं असतं, पण इथे फुकट मिळतंय ना मजा. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे कोणी सांगितलं इथे यायला, आम्ही गाडीवाल्यांना देत नाही. उद्या तुम्ही तुमची सगळी 40 लोकांची गाडी येऊन उभी कराल, जे पायी तुम्ही या, आम्ही तुम्हाला देऊ. तुमचं ओझं तुमच्याजवळ 40 लोक पायी येऊ द्या, काही प्रश्न नाही. बरोबर, अगदी योग्य विचार. आणि दादाचा पण असा एक अनुभव आहे की झिरीला असताना की त्यांनी असे आले, त्यांच्याजवळ सगळं असतं बरं का. ते म्हणे की आम्हाला जेवायला वाढा. मग दादा म्हणला की तुमच्याकडे सगळं आहे ना, मग तुम्हाला करायचं आम्ही सगळं तुम्हाला देतो, तुमचं रेशन काढू नका, तुम्ही करा आणि जे आता परिक्रमावासी आले त्यांनाही तुम्हीच द्यायचं. मग आम्ही नाही, तर मग तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. मग असं हे सांगावं लागतं. अगदी बरोबर. मी थोडासा वेगळा हे घेतोय की म्हणजे आम्ही परिक्रमा करून आल्यानंतर एकाने आम्हाला असंच सांगितलं आणि त्याने योग्य सांगितलं. तो म्हणे की हे बघा, मराठी परिक्रमावासी म्हणे अजिबातच मदत करणे. तुम्ही साधा विचार करा, तुम्ही 100 दिवस परिक्रमा केली, तुम्ही 2 वेळेला जेवलात, 20,000 रुपये तर तुम्हाला असाही खर्च घरी असतात तर आला असतात. मग आता परिक्रमा झाल्यानंतर ते 20,000 रुपये तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, काही ना काहीतरी पद्धतीने दान करायला तुम्हाला काय हरकत आहे. एवढं तरी कमीत कमी करावं अशी आमची अपेक्षा असते आणि लोक ते करत नाहीत, हे दुःख आहे. म्हणजे आम्ही अपील करत असतो, आम्हाला मदत मिळते ती गोष्ट वेगळी, पण कोणीतरी हे करायला पाहिजे. पण आता हे परिक्रमावासीचं महाराष्ट्रीयांचं सांगता तुम्ही, आम्ही ज्यावेळेला रामपुराला होतो त्यावेळेला अशी परिस्थिती होती, 10 लोक झोपू शकतील एवढीच तिथे जागा आहे, तुम्हाला माहिती. तिथे 25 लोक आले होते आणि तिथे खोली बांधून झालेली होती, पण वर हे नाही आणि फ्लोरिंग पण नव्हतं. आता काय करायचं, तर आळंदीचा एक ग्रुप आलेला होता, त्यांनी सगळं ते समतल केलं आणि त्याच वेळेला अशी परिस्थिती होती की तो आमच्याकडे एकच फक्त दिवा होता आणि तिथेच एक फ्लेक्स होता मोठा, तो वरती छत म्हणून टाकला आणि ते आनंदाने तिथे राहिले. आणि मग हे आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे जे महाराष्ट्रीयन लोकांना सांगताना त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही करतो. तिथलंच त्यांनी जे काय असेल ते साहित्य घेतलं, सगळं समतल केलं, आपली पथारी लावली, म्हणजे आसन लावलं आणि जेवण झाल्यावरती ते तिथे आडवे झाले. म्हणजे हा तर अनुभव खूपच छान होता. बरोबर, प्रश्न खरोखरच हा एक त्यांना असा वेगळाच म्हटलं तर म्हणजे तो सांगायलाच हवा आहे. जे लोक परिक्रमेत आहेत यांच्याविषयी तुम्ही मघाशी सांगितलं की तुम्ही हे करायचं, पण ज्या मंडळींनी ऑलरेडी परिक्रमा केलेली आहे, ज्यांच्या परिक्रमा संपलेली आहे, अशा लोकांसाठी तुम्हाला त्यांना सांगायला काही आहे का तुमच्याकडे? तुम्ही काय सांगाल त्यांना? त्यांना असं काय सांगायचं की ज्यांनी परिक्रमा केली त्यांना तो खूप अनुभव असतात की काय
तर ते अनुभव तुम्ही गाठीशी घेऊन तुम्ही वागताना वागलं पाहिजे, बरोबर. की तुम्हाला काय कसं मिळालं तिथे, की ज्यांच्याकडे काहीही नाही ते बोलवून बोलवून तुम्हाला देतात, की ज्यांची परिस्थिती नाही, दूध नाही, काळाच्या आई आहे माताजी, तुम्हाला ते माताजी आणि बाबाजीच म्हणतात, की हा आदर जो आहे ना तो त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखा आहे. नाही, हे तर खरं आहे. म्हणजे मला असं लक्षात आलं की परिक्रमेत असताना आम्हाला ज्या पद्धतीने लोकांनी तुम्ही म्हणताय हो. तसं की जे असेल ते येणं हो. घे. आणि त्याच्या उलट मला लक्षात आलं की मी जेव्हा म्हणजे परिक्रमेत नसतो आणि इथे असतो तेव्हा असं समोर कोणी जर मागितलं तर मी विचार करतो, हट्टाकट्टा आहेस की काम करायला काय होतं. हो. हा विचार आणि हा विचार सुद्धा त्या लोकांच्या मनात नसतो. हे फार मोठं आहे ना, हे आणि हे फार मोठं शिकण्यासारखं आहे. म्हणजे मला हो. स्वतःला असं लक्षात आलं की याच्यामध्ये हे आहे. आणि आणि आत्ता एक असा अनुभव आला, की सेवेला गेलेली आमची एक सेवेकरी होती. ती आजारी पडली. ती आजारी पडल्यानंतर जे फक्त 5च लोकं होते. लोकं तर येतच होती. पण तिथल्या ज्या 2 मैया आणि 2 जे सेवेकरी जे होते, त्यांचा तर उल्लेख म्हणजे मी ते नावाने हे करणं, ते म्हणतील कशाला आमचं नाव सांगितलं वगैरे असं नाही. पण ते सीनियर सिटिझन तिच्याबरोबर जबलपूरला गेले. आधी पहिल्यांदी नरसिंगपूरला गेले. तिथून जबलपूरला गेले आणि तिथे आता ती लेडी होती. तिला आयसीयूमध्ये ठेवलेलं होतं. तिच्याबरोबर कोणीतरी अटेंडंट पाहिजे. बरं हे पुरुष, हं. ते काय करणार? म्हणून दादा जेव्हा परिक्रमेमध्ये होता, त्यावेळेला डॉक्टर सुळे म्हणून जबलपूरचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत माहिती आहेत. हो, बरोबर. आणि ते सगळ्यांची सेवा करतात. त्यांना मी बघितलं नाही, त्यांना मी भेटले नाही. दादाला मी रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत फोन करत होतो. ह्याला फोन कर, त्याला फोन कर, त्याला फोन कर आणि फोनवरती मॅनेज केलं. म्हणजे करतात लोकं असं, की मी फोन केला म्हणून असं नाही, की ते करतात. त्यांनी लेडी अटेंडंट पाठवला. हे खूप आहे, की आपल्याकडे कुठलाही डॉक्टर तुम्ही त्यांना ओळखत नाही, काही नाही, कोणी नाही पाठवणार. पण तिथे त्यांनी ते केलं. डॉक्टर सुळेंचीच मी आठवण सांगतो. मला स्वतःलाच म्हणजे परिक्रमेत असताना जबलपूरच्या आधी त्रास झाला होता. डोळ्या याचं दाताचा काहीतरी त्रास होता. मला कोणीतरी त्यांचा नंबर दिला. जबलपूरला पोहोचल्यानंतर त्यांना मी फोन केला. तर त्यांनी विचारलं की काय 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 होतंय काय? मी त्यांना याचं त्यामुळे अहो मी गायनॉकॉलॉजिस्ट आहे. मी तुमची मदत नाही करू शकत. हो. पण मी एक डॉक्टर सांगते आणि त्यांच्याकडे जा. आणि डॉक्टर सुळे कुटुंबाचं म्हणजे आम्हाला फार म्हणजे अत्यंत सुंदर अनुभव आहे. मी सांगितलं ना, की त्यांचे तिथल्या जे काही लोकांची जी नावं घ्यायची आहेत ना, ती तिथे पैठणकर काकांचं मी नाव अगदी मुद्दाम घेईन. त्याच्यानंतर ते डॉक्टर सुळे, जे आम्हाला ज्यांनी जागा दिली, जो माणूस स्वतः आम्हाला शोधत आला, हो. की तुम्ही माझ्या जागेमध्ये बांधा, ते मानकलाल. आज त्यांची मुलं 4ही वेल एज्युकेटेड आहेत. म्हणजे एक तर UPSC MPSCचं देत होती, पण तिचं लग्न झालं. मोठी मुलगी पण शिकलेली आहे. एक मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. असं ते कुटुंब आहे आणि खूप मदत करतात. त्यांना जर कळलं की आम्हाला कुठे जायचंय, तर तो माणूस स्वतः गाडी घेऊन येतो आणि मैं आपको लेके जाता हूं. आपल्याला इतकं कानकोंड होतं, की काय यांच्याकडनं किती घ्यायचं? बरं आम्ही जेव्हा येतो त्यावेळी प्रत्येकाला सांगायला लागतं, की तुम्ही प्रेमाने देता. त्यांच्याकडे शेतामध्ये भरपूर येतं. चना लेके जाओ, मूग लेके जाओ, तुअर डाल लेके जाओ, ये लेके जाओ. अरे पण तुम्ही प्रत्येकाने दिलं तर मी नेऊ कसं? देता म्हणून किती? हो, म्हणजे मी तर तिकडनं तूप पण घेऊन येते, की माझ्या मुलाने विचारलं, "आई यावेळी तूप नाही आणलंस का?" म्हणलं, "आणलंय." आणलंय. म्हणजे इतकं ते करणारे लोकं आहे, की तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार. आणि त्यांची जी म्हणजे आदरातिथ्य जे आहे किंवा दुसऱ्याला मान देणं हे खूप शिकण्यासारखं आहे. खूपच. आणि अजून एक असा उल्लेख करेन, की जेव्हा आम्ही असं ठरवलं, की करायचं, तर त्यावेळेला अखंड माझा धाकटा भाऊ तिथे जिथे होतं, तर केशवनी केलंय बरं का सगळं बरोबर. काम, हां, ते हां. बांधकाम. हं, हं. तर तिथे तो उभा होता आणि तिथून मला म्हणला, "हे असं करायचं, ह्याचं काय करू?" म्हटलं, "तुला ड्रॉइंगमध्ये पाठवलंय ते असं कर." मग ते जे सांगितलं ना, की तो जे मला म्हणतो डॉन वगैरे,
तर तो केशव म्हणला की मैं कहता हूँ ऐसा करो, मैं नहीं करूंगा, जब तक माताजी नहीं बोलेगी मैं कुछ नहीं करूंगा. बरोबर, त्यालाही माहिती आहे. म्हणून तो मला हे करतो की माताजी क्या करना है अभी, म्हणजे फोनवरती मी त्याला तुमच्या सांगते नाही अशी नाही, हे हे कर, हे ते असं कर. हे सहज होत नाही. पण तुम्हाला सांगतो आपण ते तुमचा 33 वर्षाचा जो रेल्वे मधल्या त्या हो. डिपार्टमेंट मधला जो अनुभव आहे, खूप आहे. ते तुम्ही बघितले असतील की कुठले प्रोजेक्ट चालतात, कुठले काही कारणाने फसतात वगैरे. हा जो तुमचा अनुभव आहे तो मला वाटतं इथे कुठेतरी कामाला येतो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे असे निर्णय म्हणजे घेऊ मी शकताय. रेल्वेला खूप थँक्स देते की तिथे शिकण्यासारखं इतकं आहे बरोबर. आणि ते इतकं मोठं जाळ आहे की लोकांना असं वाटतं की रेल्वेने असं का नाही केलं, असं का नाही केलं. जेव्हा तुम्ही खोलात जाल की नुसतं ट्रॅक जेव्हा टाकणं असतं ना त्याच्यामध्ये किती असतं बरोबर. हे कळत नाही. म्हटलं तर माझे प्रश्न संपले, पण तरी एक आहेच की सेवा काळात आश्रम यांना व्यवस्थित चालू आहे. हो. सेवा काळ जेव्हा संपतो तिथे तुमचं बरंच काही आता असेल, त्याचं काय म्हणजे काय असतं? तो बंद असतो का, कुलूप लावलेलं असतं का? तर आमचा जो मेन पार्ट आहे म्हणजे जिथे किचन आहे आणि जे बेडरूम्स आमच्या आहेत त्याला अटॅच संडास बाथरूम आहे आणि आमच्या सगळ्या सोयी म्हणजे हे मला सांगायचं मुद्दाम की आम्ही तिथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, कणिक मळायचं मशीन घेतलेलं अरे आहे, वा. उभ्याचा ओटा, तुम्हाला ट्रॉल्या बिल्या सगळं. आता ह्या वर्षी आम्ही म्हणजे स्टॅब्युलायझर हे केलं कारण फ्रीजचा आमचा हे गेला. म्हणजे हे खूप जणांनी खूप काही काही गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे ज्यांना सेवा देण्याची इच्छा आहे पण ज्यांना भीती आहे त्यांच्यासाठी मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की म्हटलं तर सगळ्या आधुनिक सोयी सुविधा तिथे आहेत. गरम पाण्याची सोय आहे, गरम पाण्याची सोय. आणि सगळ्या आश्रमामध्ये काय होतं की खाली बसून वाढणं आणि परिक्रमावासियांना उठबस करणं खूप अवघड जातं. म्हणून माझ्या बहिणीने सांगितलं की ताई तिथे टेबल खुर्च्या पाहिजेत, म्हणून आम्ही बाक आणि टेबल मागच्या वर्षी केली. अरे वा. म्हणून मग हे होतं, हे माहिती नव्हतं मला. आणि मागच्या वर्षी प्रतिभाताई आल्या होत्या तर त्यावेळेला मी होते तिथे. मला म्हणले मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. प्रतिभाताई चितळे फार मोठं आणि हे बघा कोणी किती काही सांगू दे की मला जे माहिती मिळाली त्याच्यामध्ये की सेवा द्यायची असते ही कन्सेप्ट त्यांच्याकडनं मी अगदीच घेतलेली. अगदी बरोबर. म्हणजे कोणी काय देत असेल माहिती नाही पण त्यांनी सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे आणलं ते त्यांनी आणलंय, मी त्यांना क्रेडिट देते. अगदीच. म्हणजे कोणाची काय मत असेल त्याच्यावर मला काही घेणं देणं नाही. आणि जे प्रत्येकाकडनं पैसे घ्यायला पाहिजेत हे सुद्धा त्यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं. मी गेले होते त्यावेळेला की तुम्ही तिथे पिकनिकला जात नाही, सेवेला जाता. मग तुम्ही जर बाहेर जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला 15 दिवसाचा खर्च किती येतो बघा. त्याप्रमाणे बरं तिथे सुद्धा असं जो हे आहे ना की तिथे सांगताना म्हणजे मी असं सांगितलंय की तुम्ही जसं घरी करता तसंच तिथे करायचं. की आपल्याकडे अशी पद्धत आहे की स्वयंपाक करताना शुद्धीसाठी तूप टाकलं जातं पदार्थांमध्ये. तर ते तिथे स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की तुम्ही भात जेव्हा शिजवता त्यावेळेला त्यात तूप घाला, भाजी करताना तूप घाला, आमटी करताना त्यावेळेला तूप घाला. कुठेही हे करायचं नाही. किंवा उपासाचे जे पदार्थ करतात ते तेलात नाही करायचे, ते तुपातच करायचे. त्याच्यासाठी आणायचं. तुम्हाला काहीही कमी नाही. मैयाच्या कृपेने सगळेजण खूप देतात. म्हणजे असं नाही. कसं आहे माहितीये का, म्हणजे तुम्ही सांगता याच्यावर मला लक्षात आहे की एखादी सुसंस्कृत मुरलेली महाराष्ट्रीयन गृहिणी ज्या पद्धतीने आपलं स्वतःचं घर आणि स्वतःचं स्वयंपाकघर चालवते हे अगदी तसंच तुम्ही स्वतःही करता आहात. आणि तिथे ज्या सेवा देणारे जे मंडळी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही करवून घेत आहात. हे फार 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 क्रेडिटेबल आहे. म्हणजे शिस्त एक हे केलं तर ही शिस्त माझे आई वडील खूप शिस्तीचे होते. प्रचंड शिस्त होती ती आमच्यात मुरली आहे.
आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला येत नाही असं जगात काहीही नाही, तुम्हाला आलंच पाहिजे असा आग्रह असायचा त्यांचा. बरं, असं नाही की आमची काही खूप श्रीमंती होती वगैरे, वडील एकटे कमावणारे होते, पण जो कोणी येईल त्याला तुम्ही जेवायला घातलंच पाहिजे. की तुम्ही कोणी असं समजू नका. म्हणजे माझे वडील रेल्वेत होते, तर एखाद्याला जर नोकरी लावायची असेल तर आमच्या घरी तो माणूस राहायचा. त्याला नोकरी लावायची, महिना 2 महिने त्यात तो आमच्याकडे राहिलेला आहे आणि मग त्याला क्वार्टर घेऊन द्यायची, असं माझ्या वडिलांनी केलेलं नाही, आहे. मी परत एकदा म्हणून ही शिस्त आपण आत्ता असं म्हणतोय, पण हे एका दृष्टीने कसं माहितीये का, हा लोकांना फार आधार वाटतो की काहीतरी एक नियम आहे, काहीतरी एक पद्धत आहे, काहीतरी एक इथे एक सिस्टम आहे आणि त्याप्रमाणे सगळं काम चाललेलं आहे. हा सुद्धा लोकांसाठी फार मोठा आधार असतो आणि हे तुम्ही करताय हे फार. तर आपण म्हणजे माझे तर प्रश्न म्हटलं तर तसे तर संपले आहेत. तुम्ही तुम्हाला काय काय सांगायचं आहे किंवा लोक काही काही काय काय किंवा काहीतरी आपण माझ्या विचारण्यात जर राहून गेलं असेल असा एखादा मुद्दा आहे का? एक मुद्दा असा आहे की काही आश्रमात मी असं बघितलंय की परिक्रमा आसन करता झालं की आपल्यासाठी काहीतरी वेगळं करायचं. तो नियम तिथे नाही. जे तुम्ही शिजवाल अन्न, जे परिक्रमावासियांना वाढाल तेच तुम्ही खायचं. फार महत्वाचं आहे. मग ते काहीही असू देत. मग तुम्ही शिरा केला तर त्यांना साजूक तुपातला शिरा वाढायचा. तुम्ही ड्रायफ्रुट्स पण तिथे आणून ठेवलेत, लिहून ठेवलेत मी सूचना की ड्रायफ्रुट्स हे त्याच्यात घालण्याकरता आणले, त्याचा उपयोग करा. हो, हे महत्वाचं. आणि मी असं ज्यावेळेला सूचना वगैरे ग्रुपवरती टाकते ना, तेव्हा मी असं क्षमा पण मागते की मी माझी शिस्त जरा खूप आहे, पण ती आवश्यक आहे असं मला वाटतं. शिस्तीचं एक अत्यंत सुंदर उदाहरण मला नेहमीच मी त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे, मला स्वतःला जमलेलं नाही, एकदाच जमलं, त्याच्यानंतर जमलं नाही, पण मी जे बघतोय वाचतोय त्याच्यात हे लक्षात येतं की ते लोकांना भावतंय, लोकांना ते आवडतंय, लोक त्याच्याकडे अत्यंत पॉझिटिव्हलीच बघत आहेत. याच्यात तर काही वादच नाही. आणि काही जणांना कसं आहे माहितीये का की गाड्यांची माहिती नसते. मी रेल्वेत होते म्हणून मला सगळी माहिती असं नाही, पण तुम्हाला एक इच्छा असली पाहिजे की आपल्याला जायचंय, तर त्याची तुम्ही आधी माहिती करून घ्या, कसं जायचं, काय जायचं. तुम्ही सारखं दुसऱ्यावर अवलंबून नाही राहता कामा. पण तरी सुद्धा मला विचारणारे आहेत की आम्हाला असं जायचंय तर कुठल्या गाडी, त्याचे सगळे डिटेल्स मी टाकते की गाडी नंबर काय, कुठली गाडी कुठे किती वाजता पोहोचते, कुठे सुटते. मी स्वतः पुण्यातून मला रिझर्वेशन मिळत नाही, मी मुंबईहून जाते. मग तिथे जायचं असेल तर तुम्ही कसं जा, ती गाडी कुठल्या नंबर, म्हणजे परिक्रमावासी जेव्हा जेव्हा सेवेकरी सेवेला जातो त्यावेळेला तुम्ही निघालात की मला फोन करायचा. मग तुम्ही म्हणजे ते मी सांगते की ही गाडी ह्या नंबरला लागणार आहे, तुम्ही इथे जा, तुमची बोगी नंबर इतका आहे, हे सुद्धा मी सगळं सांगते. शाळेच्या एखाद्या कडक हेडमास्टर हो. ना की त्यावेळेला तिथे असताना असा त्रास होतो, पण तुम्ही शाळा सोडून बाहेर गेल्यानंतर त्यावेळेला लक्षात येतं की ते काय होतं, त्याच्या पाठीमागच्या भावना काय होत्या, ते किती महत्वाचं होतं. मला खात्री आहे हे असं सगळ्या सेवेकऱ्यांबाबत वाटत राहिलं. ऑफिस मध्ये असताना माझ्या शेजारी जो बसायचा ना, तू मेरी तरफ ऐसी मत देख, मुझे डर लगता है, असं म्हणायचं तो मला. आपण ताई सगळ्यात शेवटी अजून काय आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना काय सांगाल, काय करायची इच्छा आहे, अजून काय करणार? आत्ता तिथे पत्रे आहेत, तर आम्ही तिथे स्लॅब टाकायचा विचार करतो आहोत. का तर थंडीमध्ये खूप थंडी वाजते आणि मार्चमध्ये आपल्याला बंदच करावा लागतो आश्रम, सेवा देऊ शकत नाही, का तर आपण तिथे राहू नाही शकत, आपल्याला त्या हवामानाची सवय नाही. अच्छा, ते गरम होतं खूप. म्हणून मग ते विचार आहे हे करायचा. तर बघू आता काय होतं. म्हणजे काही लोकांना सेवा नाही पण नुसती मदत करायची असेल तर ते शक्य आहे का? कारण हो, देऊ शकतात ते. पण असं आहे की आम्ही स्वतः गव्हर्नमेंट एम्प्लॉई असल्यामुळे आम्ही टॅक्स पेयर आहोत. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी डायरेक्ट तुम्ही जीपेवरनं करू शकता की तिथे गेल्यानंतर समजा आता ते सिमेंटवाला असेल, वाळूवाला असेल किंवा स्टीलवाला असेल,
तर त्याला आम्ही हे पाठवतो, म्हणजे QR ज्यांना कोड पाठवतो. ज्यांना ज्यांना इच्छा आहे मदत करायची त्यांनी मला वाटतं अपर्णा ताईंना कॉन्टॅक्ट करावा, किंवा त्यांचे जे कोणी नंबर्स असेल ते आपण त्याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, आणि ते सांगतील की कोणाला पैसे द्या, आणि हा, मग तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला द्यायचे. म्हणजे त्याला अशी काही अट नाही आणि कोणालाही कुठलंही कंपल्शन नाही की तुम्ही इतकं देणगी दिली पाहिजे किंवा इतकं सेवा निधी द्या, असं काही नाही. तुमची असेल इच्छा तेवढी. तिथे म्हणजे परिक्रमावासी सुद्धा काही वेळेला सांगतात की आमच्यातर्फे 100 रुपये घ्या, चालते, आम्ही घेतो. आणि मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही बोलावं की मैया किनारी माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे व्यापारी म्हणा किंवा जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स असतात, तर त्यांच्याकडे चुकून जर जास्त पैसे गेले, म्हणजे त्या वाण्याला उदाहरणार्थ 4,000ची बिल आहे आणि आपण त्याच्याकडे 4,500 आले, तर ते 500 रुपये तो खाणार नाही याची अत्यंत खात्री असते. मला वाटतं त्याच्याबद्दल असं आहे की आम्ही ज्या वाण्याकडनं आणतो हे, तर जे पॅक उरलेले असतात ते तो परत घेतो. तुमचं जर गहू उरलेला आहेत किंवा आता आटाच आणतो आपण, तर तो उरलेला आटा, उरलेले तांदूळ, डाळी सगळं तो परत घेतो. आपल्या इथे कुठलाही वाणी परत नाही घेणार आणि त्याचे पैसे तो देतो. आणि आश्रम बंद झाल्यानंतर तिथे एक आत्ता बाबाजी आहे, तर त्याला आम्ही साधारण 1-1.5 महिना पुरेल एवढं रेशन आम्ही देतो की तू तेल असेल, चहा कॉफी असेल किंवा काय, किंवा दूध जर तुला लागत असेल तर ते दुधाचं बिल आम्ही देऊ. ही सोय आम्ही करतो तिथे. आणि मला सगळ्यांचे म्हणजे जे सेवेला येतात त्यांचे खूप खूप आभार. आणि तुमचे दोघांचे पण. नाही आता पहिल्यांदा खरं सांगायचं तर आपली 8 वर्षापूर्वी भेट झालेली होती. बरोबर. की मी म्हटलं ना की हे विधिलिखित असतं की काही माणसं ही तुम्हाला परत एकदा भेटणार असतात आणि ती त्यांना परत परत भेटतात. म्हणजे काही जणांची नावं एवढ्या जणांची तर घेऊ शकत नाही, पण जे जे या कार्यामध्ये आहेत त्याचा एक आम्हाला असा अनुभव आला की पैठणकर काकाच आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेले होते आणि त्या माणसाने असं सांगितलं की तुम्ही जो शर्ट घातलाय ना म्हणे अंगामध्ये, त्यात तुम्ही जरी विकत घेतलेला असला तरी त्याच्या मागे जेवढे लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा हात असतो, सगळं पुण्य तुम्हाला लागत नाही. किंवा की अन्न जे तुम्ही हे करता, तर अन्न जेव्हा जे तुम्ही आणता, तर आटा कोणी दळलाय तो, वीज कोणी पुरवले तो, केलाय कोणी तो, पिकवलाय कोणी तो, सगळे त्याच्यामध्ये सहभागी असतात. ते पुण्य तुम्हाला लागत नाही असं त्यांनी सांगितलं. तर इतका विचार खूप म्हणजे मोठा विचार आहे की तो पटतो आपल्याला. हे शिकण्यासारखं खूप आहे आणि त्यासाठी मला वाटतं कधीतरी याचा अनुभव जरूर घ्यावा. अगदीच काही नाही तर या व्हिडिओवरती, या आमच्या एपिसोडवरती तुम्हाला काय वाटतं, काय कॉमेंट्स आहेत त्या जरूर कळवा. अपर्णाताई, तुमचे खरोखरीच धन्यवाद. हा एपिसोड आम्हाला करायचाच होता, तुम्ही वेळ काढलात आणि आलात इथे, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे आभार आहेत की तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली. एकच म्हणू शकतो, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.